एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता वेग येणार आहे। प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याच्या आरोपावरून प्रवीण पाटील, अमृत पाटील, ऋतुजा पाटील, गौरव पाटील आणि गोपाल मराठे यांना अटक करण्यात आली। सर्व आरोपी नंदुरबारचे असल्याने मुंबई गुन्हे शाखेचं पथक त्यांच्या घरांसह कौटिल्य अकॅडमीची झाडाझडती घेण्याची शक्यता आहे। मोबाईल, कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याचा शोध घेतला जाणार आहे। 22 मार्च रोजी एमपीएससी द्वारे घेण्यात आलेल्या ड्रग इन्स्पेक्टरच्या पेपर फुटी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे आणि एमपीएससीने ही परीक्षा देखील रद्द केली आहे। त्यानंतर आता तपासाला वेग आला आहे। मुंबई पोलीस पथक आज नंदुरबार शहरात देखील दाखल झाले आहे आणि शहरात असलेल्या कौटिल्य अकॅडमी तसेच जे मुख्य आरोपी आहेत प्रवीण पाटील यांची कौटिल्य अकॅडमी आणि अमृत पाटील यांच्या घर आणि समोरच राहणारा गौरव पाटील जे दुसरा आरोपी आहे जो पहिले फिर्यादी होता त्याच्या घराची आज झाडाझडती देखील या पोलिसांकडून केली जाणार आहे। मुंबई स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आज नंदुरबार शहरात दाखल झाले असून याच्यात 5 अधिकारी आणि कर्मचारी यांचा समाविष्ट आहे। नंदुरबार शहरात आज सकाळपासूनच याबाबतची हालचालींना वेग आला आहे। आपण पाहू शकता की जो पथक आहे तो नंदुरबार शहरात दाखल झाला आहे आणि या संपूर्ण घटनाचक्रात आणखीन काही आरोपी वाढणार की काय हे देखील शक्यता वर्तवली जात आहे। तसेच जे डिजिटल पुरावे आहेत ते देखील पोलिसांकडून गोळा केले जात आहेत। जवळपास महिनाभर उलटल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई पोलीस नंदुरबार शहरात दाखल झाले आहे आणि याचमुळे आता या संपूर्ण प्रकरणांना अधिक वेग आला आहे। चौकशी जी आहे ते मोठ्या प्रमाणात केली जात आहे। याचमुळे आरोपींची संख्या देखील वाढू शकते अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।